मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील अपघात टाळण्याच्या दृष्टीनं सध्याच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असून यावर सकारात्मक निर्णय लवकरच होईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत सांगितलं। मुंब्रा इथं झालेल्या रेल्वे अपघातासंदर्भात भाजपाचे अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। सरकारी कार्यालयांप्रमाणेच खाजगी आस्थापनांच्या वेळेत बदल करून लोकलवरचा भार कमी कसा करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। मुंबईत उपनगरातून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना मेट्रो, जलवाहतूक, पॉड टॅक्सी यासारखे पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहेत असं ते म्हणाले। खाजगी आस्थापनांच्या सेवा जे वेळ आहे त्यांचे ते बदली करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी लागेल। परंतु निश्चितपणे रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून जर ह्या प्रकरणासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजून एक बैठक लावावी आणि त्या बैठकीमध्ये जर काही निकष लागला नाही तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांसह एका बैठकीची जे आहे ते आयोजन केलं जाईल। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून प्रवाशांचा जीव फार महत्त्वाचा आहे आणि ह्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येईल राज्य शासनाच्या माध्यमातून त्या निश्चितपणे केल्या जातील। मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना गेल्या 3 वर्षात 7,500पेक्षा जास्त जणांचा जीव गेला असून 7,000पेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली।